नमस्कार विद्यार्थी मित्रो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर विद्यार्थी मित्रो, आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, एखाद्या संख्येमध्ये कोणत्या तरी संख्येचा निश्चेशी भाग जाणे म्हणजे ज्याला काय म्हणतात, विभाजक म्हणतात। म्हणजे ती संख्या दिलेल्या संख्येचा विभाजक आहे। मग चला ह्या विभाजक आपल्याला लवकरात लवकर कशा पद्धतीने ओळखता येईल आणि त्याचा विभाजक आपल्याला जे एखादी मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येचा विभाजक आपल्याला त्वरित कसं काढता येईल त्यासाठी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, ते म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या। चला तर विद्यार्थी मित्रो, आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या बघूया। बघा, पहिली कसोटी आहे दोनची कसोटी। दोनची कसोटी बघा विद्यार्थी मित्रो, दोनची कसोटी म्हणजेच काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 ह्या जर संख्या यापैकी कोणतीही एखादी संख्या जर येत असेल तर ती संख्या ही 2 ने निश्चेच भाग जाणारी असते। म्हणजेच ती काय असते, 2 ही काय असते, त्या संख्येचा विभाजक असते असे आपल्याला म्हणता येईल। जसं की उदाहरणासाठी आपण बघूया। बघा 42 आहे। 42 या संख्येच्या एकक स्थानी किती आहे, 2 आहे। म्हणून 42 मध्ये किती 2चा निश्चेशी भाग जातो। बघा जातो की नाही एकदा आपण तेही कन्फर्म करून घेऊ। 42 भागीला 2, तर बघा 2 2 4, 0 वर घेतला 2, बे 1 बे, हा झाला 0। बघा 2 0 बाकी आला आणि 21 वेळा 2चा भाग गेला। याचा अर्थ काय की जर 2 अंकी संख्या असेल, तिच्या एकक स्थानी 2 असेल, 0 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, अशी जर यापैकी एखादीही संख्या जर त्या संख्येच्या एकक स्थानी येत असेल तर समजून घ्यायचं की दिलेल्या संख्येमध्ये 2चा निश्चेशी भाग जातो। म्हणजेच 2 ही त्या संख्येची विभाजक आहे। आता बघा दुसरं उदाहरण घेऊया आपण। 8 9 0 म्हणजे 890। बघा 890 भागीला 2 करू। 2 4 8 8 0, 9 घेतला, 2 4 8 पुन्हा 1 आला, वर घेतला 0, 2 5 10 वजा बाकी 0 0। बघा म्हणजेच बाकी काय आली, पुन्हा इथे 0 आली। याचाच अर्थ काय समजायचा की 2 ने निश्चेश भाग गेल्यानंतर जर बाकी 0 पुरत असेल म्हणजेच ती काय झाली, त्याची 2 हा या संख्येचा विभाजक आहे असं म्हणायचं आहे। म्हणजेच काय, म्हणून मी म्हटलेलं आहे की 2ची कसोटी लागते किंवा नाही लागत हे कशा पद्धतीने ओळखायचं आहे। जर एखादी संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादी जरी संख्या दिसली तर समजून घ्यायचं आहे की त्या संख्येमध्ये 2चा निश्चेशी भाग जातो। म्हणजेच ती 2च्या विभाज्यतेची कसोटी फुलफिल करतो किंवा पूर्ण करतो। ठीक आहे विद्यार्थी मित्रो, यानंतर बघूया विद्यार्थी मित्रो आपण 3ची कसोटी। बघा 3ची कसोटी दुसरी आहे आपली 3ची कसोटी। म्हणजेच काय, तर बघा इथं आपल्याला म्हणजे 3च्या कसोटीमध्ये 3 ह्या संख्येचा कोणत्या संख्येपणे पूर्णपणे भाग जातो हे जर आपल्याला क्लिअरली ओळखायचं असेल तर कशा पद्धतीने ते शॉर्टकटमध्ये आणि लवकरात लवकर ओळखायचं आहे ते आता आपण इथे बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे आपल्याला, 3च्या कसोटीमध्ये जी संख्या असेल त्या तेवढ्याही संख्यामधील जे अंक असतात त्या अंकांची बेरीज करायचं आणि त्या बेरजेमध्ये जर 3चा भाग जात असेल तर समजायचं की त्या संख्येमध्ये 3चा निश्चेश भाग जातो। बघा मी पुन्हा एकदा काय म्हटलेलं आहे की दिलेली ही कितीही मोठी संख्या असो, त्या संख्येमधील जे अंक आहे त्या अंकांची पूर्ण बेरीज करायचं। बेरीज केल्यानंतर जी बेरीज येते त्या बेरजेला 3 ने जर निश्चेश भाग जात असेल तर समजून घ्यायचं की ती संख्या ही 3 ने विभाजित संख्या आहे। म्हणजेच 3चा त्या संख्येमध्ये निश्चेश भाग जातो। ही एक गोष्ट। म्हणजेच काय, सर्वात आधी अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल, जे संख्या दिलेली असेल त्या संख्येच्या पूर्ण बेरजेला, ज्या संख्येमध्ये जे अंक असतात त्या अंकांच्या बेरजेला कितीने 3 ने जर निश्चेश भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने विभाजित संख्या आहे असं म्हणायचं। म्हणजे त्या संख्येमध्ये पूर्णपणे 3चा भाग जातो। म्हणजेच त्या संख्येची विभाजक ही काय आहे,
3 आहे असं आपण म्हणू शकतो. जसं उदाहरणामध्ये बघा किती आहे 357. आता 357 मध्ये जे अंक आहेत किती आहेत, हा आहे 3 अधिक हा आहे 5 अधिक हा आहे 7. आता ह्या संख्यांची जर बेरीज केली तर बघा या संख्यांची किती होते, 3 अधिक 7 10 आणि 5 15, 15 झाले. आता 15 भागीला आपण 3 केले तर 3 5 15. बघा हा किती आला, 0 आला. याचा अर्थ म्हणजेच 15 मध्ये 3चा निशेष भाग गेला. याचाच अर्थ काय समजायचा, असं जर झालं तर समजून घ्यायचं आहे की 357 ह्या संख्येचा 3 हा विभाजक आहे. म्हणजे या संख्येमध्ये 3चा निशेष भाग जातो असं आपल्याला म्हणायचं आहे. आता बघा जातो की नाही हे जर आपल्याला पाहायचं असेल, हे तर आपण आपल्या शॉर्टकट ट्रिकसाठी वापरायचं आहे. आता बघा आपल्याला जर पाहायचंच असेल तर मी तुम्हाला काढून दाखवतो. बघा 3 न जाते का, 3 1 3 गेला, नंतर घेतला 5, 3 1 3, पुन्हा 2 वर घेतले 7, 3 9 27. अशा पद्धतीने पूर्णपणे भाग गेला. पण एवढं करायची गरज आहे का, एवढं अजिबात करायचं नाही. म्हणजे एवढी प्रोसेस करायची नाही. तर आपण काय करायचं, फक्त यामधील जे अंक असतात त्या अंकांची बेरीज करा. बेरीज केल्यानंतर जी संख्या मिळते त्या संख्येला कितीने गुणायचं आहे, 3 भागायचं आहे. आणि भागाकार किती आला पाहिजे, जी पूर्णपणे निश्चित भाग गेला पाहिजे. म्हणजे बाकी 0 येत असेल तर समजून घ्यायचं आहे की ही या संख्येला 3 हा काय त्याचा विभाजक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर दुसरी अट काय म्हटलेली आहे बघा. आता दुसरी अट कशी आहे बघा, इथं दुसरी अट काय दिलेली आहे की 3 अंकी संख्येचे 3 अंक समान असेल. म्हणजे एक तर असं करायचंच आहे, म्हणजे अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर 3चा भाग त्या संख्येमध्ये जातो, ही गोष्ट तर क्लिअर झाली. त्यानंतर दुसरी एक गोष्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायची आहे की जर ती संख्या 3 अंकी आहे आणि 3ही अंक सेम आहे म्हणजे सारखे आहेत, मग अशा वेळेस सुद्धा त्या संख्येमध्ये 3चा निशेष भाग जातो. म्हणजेच त्या संख्येची 3 ही काय विभाजक आहे असं आपल्याला म्हणता येईल. जसं बघा 333, 555, 666, 999, 888 या सर्व संख्या बघा. याच्यापैकी आपण कोणती जरी घेतली, जसं आपण ह्या घेऊ 555 आहे भागीला 3 केलं तर बघा अशा पद्धतीची संख्या जर दिसली तर ती 3ने विभाजित आहे, हे तर फिक्स आहे. फक्त मी तुम्हाला हे करून दाखवतो आहे. बघा 3 1 3, 3चा एकदा भाग गेला, 2 राहिले, 3 8 24, 1 आणि हा 5, 3 5 15. बघा इथं पूर्णपणे भाग गेला, बाकी 0 आला. याचा अर्थ काय, म्हणजेच अशा पद्धतीची म्हणजे 3 अंकी संख्या असेल आणि 3ही अंक कसे असतील सारखे जर येत असेल अशा पद्धतीनं तर समजून घ्यायचं आहे की ह्या संख्येची विभाजक ही 3 आहे. म्हणजे ह्या संख्येमध्ये 3चा निशेष भाग जातो. हे एवढं करून पाहायची गरज नाही. सरळ आपल्याला असं दिसलं की समजून घ्यायचं की ह्या संख्येमध्ये 3चा भाग जातो. ठीक आहे विद्यार्थी मित्र, ह्या 2 गोष्टी तुम्हाला इथे 3च्या कसोटीमध्ये लक्षात ठेवायच्या आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रो, आपण बघूया तिसरी कसोटी, ती आहे 4ची कसोटी. कोणती कसोटी, 4ची कसोटी. बघा विद्यार्थी मित्रो, 4ची कसोटी म्हणजे काय, कोणत्या संख्येमध्ये 4चा निश्चित भाग जातो हे आपण ओळखणे. तर आता बघा इथं काय लक्षात ठेवायचं आहे, जर एखादी संख्या असेल त्या संख्येच्या एकक आणि दशक स्थान मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येमध्ये जर 4चा भाग जात असेल तर समजून घ्यायचं आहे की त्या पूर्ण संख्येमध्ये 4चा भाग जातो. म्हणजे 4 हा त्या संख्येचा विभाजक आहे. आता बघा कशा पद्धतीने, म्हणजे एक संख्या घेऊ. बघा कशा पद्धतीने म्हटलं, 600, एक आहे संख्या 684. किती, 684. आता ही जी संख्या आहे या संख्येच्या एकक आणि दशक ह्या स्थाना मिळून जी संख्या तयार होते, बघा हे 2 स्थान मिळून कोणती संख्या तयार होत आहे, 84. कोणती संख्या तयार होत आहे, 84. ह्या संख्येमध्ये 4चा निशेष भाग जाणे. पहा 4 2 8, हा 0 वर घेतला, 4 4 1 4, हा झाला 0. ठीक आहे. बघा पूर्णपणे निश्चय भाग जातो, बाकी 0 उरलेली आहे. याचा अर्थ काय की ह्या संपूर्ण संख्येमध्ये 4चा निशेष भाग जातो. ठीक आहे. आता बघा दुसरं एक उदाहरण बघूया.
बघूया आपण बघा 7832 ही एक संख्या आहे. 7832 ही एक संख्या आहे. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे की शेवटच्या एकक आणि दशक ह्या स्थानावर असलेल्या अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्ये म्हणजे 32 झाला. 32 भागीला 4 करा. 4 8 32 बघा या संख्येमध्ये भाग गेला, बाकी 0 आले. म्हणजे समजून घ्यायचं आहे की ह्या पूर्ण संख्यामध्ये 4चा निश्चित भाग जाणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र, समजला का? म्हणजे जी ती 4 अंकी संख्या असो की 5 अंकी संख्या असो की ती पुन्हा मोठी संख्या असो, परंतु त्या संख्येच्या शेवटचे जो 2 डिजिट असतात त्या 2 डिजिट्सपासून किंवा 2 अंकापासून तयार होणाऱ्या संख्येमध्ये जर 4चा निश्चित भाग जात असेल तर समजून घ्यायचं आहे की ह्या संपूर्ण संख्येमध्ये 4चा निश्चित भाग जातो. म्हणजे पूर्ण मोठ्या संख्येला आपल्याला चेक करायची गरज नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्र, ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर दुसरी एक गोष्ट कोणती लक्षात ठेवायची आहे, जर दिलेली संख्या आहे त्या दिलेली संख्येच्या शेवटचे 2 अंक 00 येत असतील. बघा जर दिलेली संख्या आहे आणि तिचे शेवटचे 2 अंक काय असेल 00 येत असेल. बघा अशा पद्धतीचे 00 येत असेल, हे असे अंक जर येत असेल बघा 00 00 म्हणजे शेवटचे 2 अंक. बघा ही संख्या आहे, हिचे शेवटचे 2 अंक आहे, इथेही 2 अंक 0 आहे, इथेही 2 अंक 0 आहे. अशी जर संख्या तुम्हाला दिसली तर समजून घ्यायचं आहे की या संख्येमध्ये 4चा निश्चित भाग जातो. म्हणजेच बघा आता तुम्हाला यासाठी एखादी मी सोडवून पण दाखवतो, तुम्ही सोडवून पाहायची गरज नाही, मी तुम्हाला सहज सोडून दाखवत आहे. बघा 4 × 16 गेले, 2 0 2 0 इथं देऊन द्या, झाले 4. म्हणजेच तुमच्या जर 2 0 दिसले शेवटचे एकक आणि दशक स्थानामध्ये जर दोन्ही 00 दिसले तर समजून घ्यायचं आहे की तुम्हाला त्या संख्येमध्ये 4चा निश्चित भाग जाणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पहिली गोष्ट कोणती की दिलेल्या संख्येच्या एकक आणि दशक स्थान जे आहे त्या स्थानांपासून तयार होणारी जी संख्या आहे त्या संख्येमध्ये जर 4चा भाग जात असेल तर समजून घ्यायचं आहे की ते संपूर्ण संख्येमध्ये 4चा भाग जातो. पुन्हा एक दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की जर एकक आणि दशक हे दोन्ही स्थानं जर 00 असेल तरीसुद्धा त्या संख्येमध्ये 4चा निश्चित भाग जातो. हीच म्हणजे 4ची कसोटी आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बघा विद्यार्थी मित्र, यानंतर बघूया आपण 5ची कसोटी. बघा 5ची कसोटी म्हणजे 4थी कसोटी आहे आपली, ही किती आहे 5ची कसोटी. बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे जर अंक दिसले तर समजून घ्यायचं आहे त्या संख्येमध्ये 5चा निश्चित भाग जातो. समजा आपल्याला बघा 4050 450 आहे, इथं 0 दिसत आहे म्हणून समजून की इथं काय करायचं आहे 5ची कसोटी लागणार आहे. आता बघूया 1785 घेतलं, या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे तर समजायचं आहे की या संख्येमध्ये सुद्धा 5चा निश्चित भाग जाणार आहे. म्हणजेच ही 5ची कसोटी इथं लागू होते. ठीक आहे विद्यार्थी मित्र, त्यानंतर बघा 6ची कसोटी बघू आपण. 6ची कसोटी ही बघा 5वी आहे आपली 6ची कसोटी. आता बघा इथं 6ची कसोटी कशा पद्धतीने होते आहे. इथं काय आहे 6च्या कसोटीमध्ये ज्या समसंख्येच्या अंकांच्या बेरजेला 3ने निश्चित भाग जातो त्या संख्येमध्ये 6चा निश्चित भाग जातो. आता उदाहरणासाठी बघा आपण बघूया 468 ही संख्या आहे. मी काय म्हटलं, ज्या समसंख्येच्या बघा ही एक समसंख्या आहे, या समसंख्येच्या अंकांच्या बेरजेला 3ने निश्चित भाग गेला पाहिजे. बघा किती आहे 6 4 10 8 18 18 18 भागीला 3 केलं तर 6. बघा 18 भागीला 3 म्हणजे साइन 3 18 झाला गेला, बाकी 0 आली. म्हणजेच यांची जी अंकांची बेरीज आहे या अंकांच्या बेरजेला कितीने गेला पाहिजे 3ने भाग गेला पाहिजे. तेव्हा समजायचं आहे की ह्या संख्येमध्ये 6चा निश्चित भाग जातो. परंतु ही संख्या कशी असायला पाहिजे समसंख्या. चला दुसरी संख्या आपण बघूया 8532. 8532
ही एक संख्या आहे. बघा यांची अंकांची बेरीज करू. 8 आणि 5 13, 13 आणि 3 किती 16, 16 आणि 2 किती होते 18, 18 आले. 18 मध्ये 3चा भाग जातो आहे, म्हणजे ह्या संपूर्ण संख्येमध्ये कितीचा भाग जातो? 6चा भाग जातो. ही संख्यासुद्धा कशी आहे? समसंख्या आहे. इथं काय असायला पाहिजे? ज्या समसंख्येमध्ये ज्या अंकांची बेरीज आहे त्या अंकांच्या बेरजेला 3ने निश्चय भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येमध्ये 6चा निश्चय भाग जातो. ही म्हणजेच तुमची 6ची कसोटी. बघा पुन्हा एक आपण उदाहरण घेऊया. 624 एक घेऊ. 624 बघा 624 हा नंबर आहे. या अंकांची बेरीज केलं तर किती होतं बघा? 6 आणि 2 8 आणि 4 12. 12 या संख्येमध्ये 3चा निश्चय भाग जातो. 3 चो 12 4 वेळा भाग जातो, म्हणजेच 624 मध्ये 6चा भाग जातो. ही झाली तुमची 6ची कसोटी. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, यानंतर आपण बघूया 7ची कसोटी. बघा यानंतर बघूया आपण 7ची कसोटी. बघा किती 7ची कसोटी आपली किती आहे? 6वी कसोटी आहे. 6वी 7ची कसोटी. बघा ही 7ची कसोटी. 7ची कसोटी. आता 7च्या कसोटीमध्ये काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानचा अंकाची डबल ही उरलेल्या संख्यामधून मायनस करायची. मायनस केल्यानंतर जी संख्या येईल त्या संख्येला जर 7ने निश्चय भाग जात असेल तर समजून घ्यायचं आहे की तिथे 7चा निश्चय भाग जातो, म्हणजे पूर्ण संख्येला. आता बघा कशा पद्धतीनं काय म्हटलं उदाहरणामध्ये आपण घेऊया. 1617 आणि दुसरी संख्या घेऊ आपण 5495. बघा काय म्हटलं मी? ज्या संख्येच्या एकक स्थानचा हा एकक स्थानचा अंक आहे याची करा पहिले डबल. ठीक आहे. आणि उरले किती? हे 161. 161 मधून 14 मायनस करा. 14 मायनस करा 4 1 एवढे आले. ह्या संख्येला जर 7चा निश्चय भाग जात असेल, 7 दुने 14 0 7 आला 7 1 7. बघा 7चा निश्चय भाग जात असेल तर समजायचं की हा संपूर्ण संख्येमध्ये 7चा निश्चय भाग जातो. बघा इथं आहे 5 आहे. 5 गुणिला 2 5ची डबल करा, ही झाली 10. आता उरलेली संख्या आहे 549 मायनस 10 करा, ही 5 3 9 येते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कितीचा भाग गेला पाहिजे? 7चा निश्चय भाग गेला पाहिजे. 7 7 49. बघा 4 इथं 9 7 7 49 पूर्णपणे भाग गेला, बाकी 0 आली. म्हणजेच अशा पद्धतीने जर झाला तर ह्या संपूर्ण संख्येमध्ये कोणत्या संख्येचा भाग जातो? 7 या संख्येचा भाग जातो असं आपल्याला म्हणायचं आहे. ही झाली आपली 7ची कसोटी. यानंतर आपण बघूया 8ची कसोटी. 8ची कसोटी. बघा 8ची कसोटी काय म्हणते आहे? बघा विद्यार्थी मित्र, ज्या संख्येच्या एकक दशक आणि शतक, बघा ज्या संख्येच्या एकक दशक आणि शतक जे संख्या असतात त्या संख्यांपासून म्हणजे अंकापासून जी संख्या बनते त्या संख्येमध्ये कितीचा 8चा जर निश्चय भाग जात असेल तर संपूर्ण संख्येमध्ये 8चा भाग जातो असं आपल्याला म्हणायचं आहे. बघा उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ म्हणजे ती स्पष्टपणे आपल्या लक्षात येईल. बघा 8ची कसोटी. इथं आपण संख्या घेऊया 432. पहिली संख्या घेऊ आपण 432. दुसरी संख्या घेऊ आपण 8920 आणि तिसरी घेऊ 43984. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे की 8ची कसोटी केव्हा लागू होते? जर आपल्याकडे संख्या असेल, मोठी संख्या असेल किंवा कोणतीही संख्या असेल, जे 3 संख्या असतात एकक दशक आणि शतक, या संख्येमध्ये कितीचा 8चा निश्चय भाग जात असेल म्हणजे 332 आहे याच्यामध्ये 8चा निश्चय भाग जात असेल तर समजायचं आहे की या संख्येमध्ये आता बघा ही 3च अंकी आहे तर इथं आपल्याला 8चा भाग जाते का हे चेक करून घ्यायचं आहे. बघा 8 चो 32 8 पंचे 40 8 पंचे 40 3 आणि 8 चो 32 गेले. बघा बाकी 0 आले म्हणजे समजून घ्यायचं आहे की या संख्येमध्ये 8चा भाग जातो. आता बघा इथं 3च अंक होते, इथं बघ इथं 4 अंक आहे म्हणजे 920. शेवटचे 3 अंक एकक दशक आणि शतक या स्थानचे अंक पकडून एक संख्या तीच संख्या बनवायची आहे जी संख्या बनते आहे. हिला भागीला किती 8 करून बघा 8 1 8 1 राहिला 20 8 1 8 पुन्हा जाते 4 0 8 पंचे
40 बघा झाला, बाकी 0 आला. म्हणजे या 3 अंकापासून मिळणाऱ्या संख्येमध्ये किती 8चा निशेष भाग जात असेल तर काय करायचं आहे, ती 8ची कसोटी इथं लागू होते. म्हणजेच या पूर्ण संख्येमध्ये 8चा निशेष भाग जातो. आता बघा इथं पकडा, ही 984 आहे, भागीला 8 करा, 8 1 8, 1 राहिला, 8 2 16, 2 4, 8 3 24 झाले बघा. म्हणजे बाकी किती आली, 0 आली. तर समजून घ्यायचं आहे का ह्या संपूर्ण संख्येमध्ये कितीचा 8चा निशेष भाग जातो. ही झाली आपली 8ची कसोटी. ठीक आहे विद्यार्थी मित्र. बघा विद्यार्थी मित्र, यानंतर आपण बघूया 9ची कसोटी. 9ची कसोटी बघा विद्यार्थी मित्र, इथं 9ची कसोटी काय म्हणायचं आहे, ज्या संख्येच्या अंकांची बेरीज करून आल्यानंतर त्या बेरजेमध्ये कितीचा जर 9चा निशेष भाग जात असेल तर समजून घ्यायचं आहे की त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. आता बघा त्यासाठी उदाहरणादाखल घेऊया आपण. 612, दुसरी घेऊया 5256, 5256 ह्या 2 संख्या घेतल्या. बघा काय म्हटलं आहे, या ज्या संख्या आहे ह्या संख्येच्या अंकांची बेरीज केल्यानंतर त्या बेरजेला किती 9ने निशेष भाग गेला पाहिजे. बघा 6 1 7 2 9, 9मध्ये पूर्ण 9चा निशेष भाग जातो. म्हणून काय समजायचा, ही 9ने विभाजित असणारी संख्या आहे, म्हणजे 9च्या कसोटीत ती बसते. त्याच्यानंतर बघा इथं 5 2 7 7 5 12 12 आणि 6 18. बघा यांची बेरीज किती येते 18. 18 भागीला 2 केलं 9 केलं तर 2चा भाग जातो. म्हणजेच ही सुद्धा 9ने विभाजित असणारी संख्या आहे. अशा पद्धतीची जर संख्या असेल तर तिला समजायचं ही 9ने विभाजितवाली संख्या आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 10ची कसोटी. 10ची कसोटी केव्हा होते, लागू होते, जर जे एक संख्या आहे त्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 दिसला तर समजून घ्यायचं आहे की त्या संख्येमध्ये 10चा निशेष भाग जातो. ठीक आहे विद्यार्थी मित्र, सिंपल आहे. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 दिसला तर समजून घ्यायचं आहे त्या संख्येमध्ये 10चा निशेष भाग जा. म्हणजेच बघा अशा 450 हे 0 आहे, नंतर 9780 0 आहे. अशा पद्धतीची संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे अशी संख्या दिसली तर समजून घ्यायचं की तिला ते 10च्या कसोटी म्हणजे 10चा भाग जातो. ठीक आहे विद्यार्थी मित्र. बघा विद्यार्थी मित्र, त्यानंतर आपण बघूया 11ची कसोटी. 11ची कसोटी बघा विद्यार्थी मित्र, 11च्या कसोटीमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, जी संख्या असेल त्या संख्येतील समस्थानी असणारे अंक आणि विषमस्थानी असणारे अंक यांच्यातील जो फरक आहे हा फरक किती आला पाहिजे, एक तर 0 आला पाहिजे, नाहीतर 11च्या पटीमध्ये आला पाहिजे. अशा पद्धतीने जर येत असेल तर समजून घ्यायचं आहे ती संख्या 11ची विभाजक आहे. आता बघा उदाहरण घेऊन आपण ती समजून घेऊया. जसं आहे आपल्याला 924 पहिली संख्या घेतली आपण 924, दुसरी घेतलेली आहे 5038 आणि तिसरी एक संख्या घेऊ आपण 36146. बघा मी काय म्हटलं आहे 11ची कसोटी कशी लागू होते. तर बघा इथं जे संख्या आहे त्या संख्येमधील काय घ्यायचं आहे, समस्थानी असणाऱ्या संख्यांची बेरीज आणि विषमस्थानी असणाऱ्या संख्यांची बेरीज यांच्यातील फरक करायचा. फरक म्हणजे का, ज्यांची बेरीज मोठी आहे त्या मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करायची आहे. ती बेरीज जो फरक आहे तो फरक किती आला पाहिजे, एक तर 0 आला पाहिजे, नाहीतर 11च्या पटीमध्ये आला पाहिजे. अशी जर कंडिशन इथं लागू होत असेल तर समजून घ्यायचं आहे तिला 11ची कसोटी लागू होते. बघा इथं काय समस्थानी हा एकक स्थानी आहे, हा म्हणजे 3ऱ्या नंबरवर, यांची बेरीज केलं तर किती येत आहे 13. आणि ह्या विषम आपला समस्थानी आहे, हे विषमस्थानी आणि हे समस्थानी -2 केली येते किती 11 आली, म्हणजे 11च्या पटीत आहे. म्हणजेच ही काय झाली, हिला 11ने निशेष भाग जातो. आता बघा इथं एकक स्थानी हा शतक स्थानी म्हणजे हा विषम, 8 आणि 0 किती झाले 8 आणि 5 आणि 3 किती झाले 8. आता यांच्यातला फरक किती आला पाहिजे 0. मी काय म्हटलं 11च्या पटीत किंवा 0 आला पाहिजे, इथं 0 आला म्हणजे समजून घ्यायचं की या संख्येमध्ये 11चा भाग जातो. त्यानंतर बघा यांची बेरीज करा, 6 ने 1 7, 7 आणि 3 10 आणि नंतर यांची बेरीज करा किती होते 10.
10 या दोघांचा जर फरक पाहिला तर हा झिरोच येत आहे, झिरो येत आहे म्हणजे ह्या संख्येमध्ये सुद्धा तिचा भाग जातो आहे, 11चा भाग जातो. ही झाली तुमची 11ची कसोटी. ठीक आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर आपली 12ची कसोटी बघा, 12ची कसोटी. आता 12ची कसोटी म्हणजे काय, ज्या संख्यामध्ये 3चा आणि 4चा निशेष भाग जातो समजून घ्यायचा आहे, त्या संख्येमध्ये 12चा निशेष भाग जातो. म्हणजे 3ची कसोटी आणि 4ची कसोटी ही जर त्या संख्येला लागू होत असेल तर समजून घ्यायचं आहे त्या संख्येला 12ची कसोटी जी आहे ती लागू होते. हे आज आपण इथं म्हणजे 2 पासून तर 12पर्यंतच्या संख्यांचे जे आहे ते कसोटी जी आपण पाहिलेली आहे म्हणजे विभाज्यतेची कसोटी इथं आपण पूर्णपणे क्लिअरली समजून घेतली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण ज्या कसोट्या आहे विभाज्यतेच्या त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे. अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओकरिता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया विद्यार्थी मित्र. धन्यवाद.